नमस्कार शेतकरी मित्रांनो, अतिवृष्टीचे पैसे यायला सुरुवात ही लवकरच होणार आहे. त्याचबरोबर काही शेतकऱ्यांचे पंचनामे अद्याप झालेले आहेत व काहींचे पंचनामे सध्या अपूर्ण आहेत. तर कुठल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर लाभ मिळणार आहे हे आपण व्हिडिओच्या मार्फत जाणून घेऊया. त्याचबरोबर बघा, काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीच्या रकमा देखील जाहीर झाल्यात, शेतकरी संख्या देखील जाहीर झालेली आहे व यामध्ये शेतकरी संख्या जाहीर झालेली असून गव्हर्नमेंटतर्फे 100% अप्रूव्हल देखील भेटलेला आहे. म्हणजे ह्याचा लाभ शेतकऱ्यांना भेटणार आहे. तर तो लाभ लवकरात लवकर किती तारखेला जमा होणार आहे हे तुम्हाला मी सांगतो. ह्यामध्ये 3 जिल्ह्यांच्या तारखा ह्या निश्चित झालेल्या आहेत व त्यानंतर बाकी जिल्ह्यांना देखील मदत ही लवकरात लवकर भेटणार आहे. तर बघा, ह्याबाबत तुम्ही काही काळजी करू नका. त्यानंतर बघा, अजून पाहायला गेलं तर जे पीक विम्याच्या ज्या काही वाटपाच्या अपडेट आहेत त्या देखील आपण व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर बघा, म्हणजे सर्वच जिल्ह्याच्या नाही, काही जिल्ह्याच्या वाटप आपण मागच्याच व्हिडिओमध्ये जाणून घेतल्या. या व्हिडिओमध्ये आपण बाकी इतर अपडेट जाणून घेऊया. पण त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करायला अजिबात विसरू नका. कारण कृषी संबंधित आपल्या चॅनलवरती ज्या काही मदत योजना व पीक विम्याच्या संदर्भात ज्या काही अपडेट येतात त्या सर्वात आपल्याला फास्ट तुम्हाला आपल्याला चॅनलवर भेटून जातील. तर बघा, मेनली पाहायला गेलं तर आता बघा, शेतकऱ्यांसाठी आता ही एक मोठी चांगली बातमी आलेली आहे समोर. त्यामध्ये बघा, ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण झालेले आहेत त्या सर्व शेतकऱ्यांसाठी सरकारकडून मदत वाटप ही जाहीर झालेली आहे. त्यामध्ये काही मदत ही NDRF देखील भेटणार आहे अतिवृष्टीची. तर बघा, यामध्ये आता मेनली पाहायला गेलं तर आपण याच्यामध्ये ज्या रकमा जाहीर झाल्यात, तुमच्या जिल्ह्याला किती रक्कम काय भेटणार आहे हे आपण जाणून घेऊया. रक्कम कोटीमध्ये असणार आहे. या अगोदर काही वेगळ्या रकमा होत्या, पण पाहायला गेलं तर नांदेड जिल्ह्याला अतिवृष्टी परत झाल्यामुळे त्यामध्ये अजून रक्कम ॲड झालेली आहे नवीन, ती देखील आपण व्हिडिओच्या मार्फत जाणून घेऊया. तर बघा, अकोला जिल्ह्याला मिळणार आहेत 91,52,58,000 रुपये. त्यानंतर बुलढाण्याला 289,27,28,000 रुपये. वाशिम जिल्ह्याला 34,64,84,000 रुपये. त्यानंतर जालना जिल्ह्यात 83,84,000 रुपये आणि हिंगोली जिल्ह्याला 64,61,80,000 रुपये एवढी मदत ही जाहीर झालेली आहे. म्हणजे 100% भेटणार आहेत. त्यानंतर बघा, एकूण रक्कम पाहायला गेलं तर 480,50,38,000 रुपये एवढी रक्कम असून ही मदत 6,72,866 शेतकऱ्यांना वितरित होणार आहे. किती तारखेला वितरित होणार आहे हे बघा. आता 20 तारखेच्या आसपास जालना, हिंगोली, त्याचबरोबर जालना हिंगोली झाल्यानंतर तिसरा जिल्हा नांदेड, ह्या जिल्ह्यांना 20 तारखेच्या आसपास रक्कम जमा होणार आहे. तर सर्वात अगोदर मेनली पाहायला गेलं तर हे 3 जिल्हे. आता ह्यामध्ये बघा, महत्त्वाची गोष्ट 20 ऑक्टोबरपासून या मदतीला सुरुवात होणार आहे. अकोला, हिंगोली ह्या 2 जिल्ह्याला हे प्राधान्याने हे 2 जिल्हे आहेत. यामध्ये बघा, अजून ज्यांचे पंचनामे पूर्ण झालेले आहेत त्यांनाच सर्वात लवकर मदत ही भेटणार आहे. ज्यांचे पंचनामे अजूनही झालेली नाही आहेत त्यांना ही आर्थिक मदत लवकर भेटणार नाही. तुमचे लवकरात लवकर जर पंचनामे कंप्लीट झालेले असतील तर तुमच्या खात्यावर ही रक्कम येऊन जाईल. आणि आता बाकी शेतकरी अजून काय म्हणले की बाबा, नाशिक जिल्ह्याच्या संदर्भात काही अपडेट आहे का? हो, त्याच्या संबंधित देखील अपडेट आहे. नाशिक जिल्ह्याचा पीक विम्याचं वाटप हे सुरू होत आहे लवकरात लवकर. काही शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम मागच्या काही दिवसांमध्ये रब्बीच्या रकमा त्यांच्या खात्यावर जमा झाल्यात, पण खरीपबद्दल अद्याप सध्या तरी काही अपडेट नाही आहे. ती अपडेट जर आली तर ती तुम्हाला देखील व्हिडिओच्या मार्फत नक्कीच देण्यात येईल. अजून बघा, पीक विम्यासंदर्भात, फळ पीक विम्याच्या संदर्भात देखील थोडे अपडेट आलेले आहेत. त्यामध्ये ज्यांनी क्लेम केले होते, ज्या शेतकऱ्यांनी पंचनामे क्लेम केले होते पीक विम्याचे, त्याच्या पपई असेल, अजून बाकी फळबागा, जे तुमच्या फळबागाच्या क्षेत्रानुसार ती रक्कम तुमच्या खात्यावर जमा होईल. ह्याच्या संदर्भात ऑफिशियली जी काही अपडेट येईल, म्हणजे अपडेट आहे पण सर्व जिल्ह्यांचे अपडेट नाही, कारण प्रत्येक जिल्ह्यातून फळ पीक विम्याचे सध्या तरी कमीच शेतकरी आहेत. तर बघा, ह्याच्या संदर्भात अपडेट होत्या. अजून बाकी काही अपडेट आहेत त्या आपण या व्हिडिओमध्ये न जाणून घेणार नाहीत, पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर चला, इथपर्यंतची जर माहिती महत्त्वाची वाटली असल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा व कृषी संबंधित अपडेट तुम्हाला पाहिजे असतील तर चॅनलला बेल आयकन देखील दाबा, माझ्या डाव्या साईडला दिसतं येते. तर अशीच महत्त्वाची माहिती घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.